हॅलो, मी रवी. आज माझ्या जॉबचा पहिला दिवस आहे, कदाचित शेवटचा पण. मला आयुष्यात खूप मोठं बनायचं स्वप्न होतं, पण फायनान्शियल प्रॉब्लेममुळं, फॅमिली प्रॉब्लेममुळं काही करू शकलो नाही. पण फायनली मी एका अभिजित होंडा शोरूममध्ये 15,000 रुपयाने जॉब करतोय. एक गोष्ट तर प्रूव्ह झाली, तुम्ही घरचे लँडलॉर्ड असल्याशिवाय तुम्हाला मोठं स्वप्न बघता येत नाही आणि तुम्ही मोठेही बनू शकत नाही. एक्सक्यूज मी, हे तुमचं रजिस्टर पडलेलं आहे. सॉरी बट इट्स नॉट माइन. आणि माझंही नाही. हॅलो, मी पायल सोळंकी. हे माझं पहिलं कथानक आहे. मी व माझी सखी म्हणजे पैंजणी. लहानपणीपासून मला पैंजण खूप आवडतात. सकाळ झाली की आईच्या पैंजणाचा आवाज ऐकत माझी झोप उघडायची. माझी आई सुंदर नृत्यांगिनी होती. तिला अवगत असलेलं कथ्थक नृत्य व घुंगरांचा आवाज येत असलेलं तिचं पैंजण मला तिच्या प्रेमात पाडायचं. माझ्या आईपासून मी कथ्थक शिकली. मी अख्खा दिवस पैंजणात गुंतून असायची. नाचायची, धावायची, बंगडीवर बसून लांब झोका घेऊन पैंजणाचा आवाज करायची. अख्खं बालपण माझं पैंजणाच्या सहवासात गेलं. बघता बघता वय वर्ष 21 झालं. मी अजूनही सायकलने बाहेर फिरायची, लहान मुलांसोबत खेळायची. सायंकाळी 1 तास मुलांना फ्रीमध्ये कथ्थक शिकवायची. अजूनही मी दिवसभर पैंजणाच्या सहवासात असायची. व रात्र झाली की पैंजण खिडकीत अडकून ठेवायची. व रात्रभर हवेचा स्पर्श त्या पैंजणांना व्हायचा व मी झोपी जायची. रोज सकाळी उठून मी सुंदर शृंगार करायची. हळूच पैंजणांना स्पर्श करून ते पायात घालायची. नेहमीप्रमाणे मी आजसुद्धा शृंगार केला व पैंजण घालायला गेले तर एक चोर
त्या खिडकीसमोर आला. त्याने ते खिडकीतलं पैंजण ओढलं. मी खिडकीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. तेवढ्या वेळात ते चोरून पळाला. मी खिडकीतून ओरडली. लोक त्याच्या मागे धावायला लागले. त्याला पकडलं, पण त्याच्याकडे ते पैंजण नव्हतं. लोकांनी त्याला भरपूर मारले. त्याने सांगितलं, पडता पडता भीतीपोटी त्याने एका अननोन व्यक्तीच्या बॅगेत ते पैंजण टाकलं. तो व्यक्ती कोण हे त्यालाही माहीत नाही. ते पैंजण आईचं होतं. माझ्या आईची शेवटची भेट. लहानपणी आईने मला बाबा, भाऊ, बहीण या कोणाचीच कमी भासू दिली नाही. तिला नेहमी समाजाकडून, लोकांकडून अपमान मिळाला, तिष्कार मिळाला, कारण ती कोठ्यांवर नृत्य करून, देहविक्री करून मला सांभाळायची. तिला नेहमी तिच्या नृत्यातून सन्मान मिळावा आणि फुलं फेकावे, शिव्यांच्या जागी रिस्पेक्ट मिळावी, ह्या अपेक्षेने तिने अर्ध आयुष्य काढलं. पण जेव्हा तिला कळलं की ती जास्त दिवस जगू शकणार नाही, तेव्हा तिने मला अक्कांच्या आश्रममध्ये नेऊन ठेवलं व तिथून निघून गेली. व राहिली तिची शेवटची भेट, ती पैंजणी. तिच्या घुंगरांच्या तालावर तिचे पायन असतात. तिच्या सावळ्याशा चेहऱ्यावर अख्खी हावभाव दिसतात. ती कोंबवून ठेवते सौंदर्य स्वतःचं जेव्हा नामर्द तिला स्पर्श करतात. त्या रागात ती नाचत जाते. त्या रागात ती नाचत जाते. हृदयी दाटलेले पाझर डोळ्यातून वाहत जाते. अशी सौंदर्यवती नृत्यांगिनी, समाजाला घुंगरांनी वेढलेली ती पैंजणी, समाजाला घुंगरांनी वेढलेली ती पैंजणी. आणि आता 24 तास झाले, अजूनही ती पैंजण दिसलेले नाही. सार संसार बांधिना मी तुझ्या पायी, पिरमाच हे गोंधना तुझ्या पायी. सार संसार बांधिना तुझ्या पायी, पिरमाच हे गोंधना तुझ्या पायी. तुझ्या पायी ठेवीन फुलांचा एक हार, तुझ्या पायी माखीन पैंजणी पैंजणी. गोड गोड पिरमाचा रंग चाखतो, पिरमाच्या रिंगणात तुला पाहतो.
पिरमाचा रंग चाखतो, पिरमाच्या रिंगणात तुला पाहतो. रंगून जाती माझ्या दिन राती, छन छन पैंजण ही तुझी वाजती. रंगून जाती माझ्या दिन राती, छन छन पैंजण ही तुझी वाजती. पैंजणी पैंजणी सार संसार बांधीन मी तुझ्या पायी. पिरमाच हे गोंधन तुझ्या पायी, तुझ्या पायी ठेवीन फुलांचा एक हार. तुझ्या पायी माखीन पैंजणी पैंजणी हो. एक्सक्यूज मी, पायल सोळंकी. हो आहे ना. पायल दीदी, तुला कोणतरी भेटायला आलंय. तिला बघण्यासाठी खूप आतुर होतो. जणू माझ्या हृदयाचा ठोका चुकलेला होता. पायल, तिला पहिल्यांदा बघणाऱ्या आशेत खूप आनंदी होतो. पण जेव्हा ती डोळ्यांपुढे आली, बघितलेल्या स्वप्नाचा अंधार झाला. लाल रंगाचा काळा रंग झाला. मी बघितलेल्या कहाणीतल्या पायलची पैंजणी का महत्वाची हे कळलं. माझ्या डोळ्यात फुटलेलं पाझर हे डोळ्याच्या खाली उतरत नव्हतं आणि तिला पैंजण बघून तिचा आनंद सावरत नव्हता. ही त्या पैंजणीची कहाणी, तिच्या आईची शेवटची भेट. पैंजणी. मला तिला सांगायचं होतं, तिच्याशी खूप बोलायचं होतं. ज्याप्रमाणे तिच्या पायात पैंजण बांधल्या जात होतं, त्याप्रमाणे मला तिच्यात स्वतःला गुंतवायचं होतं. पण ही कहाणी इथेच संपली नाही. हे तर फक्त सुरुवात आहे.